एक विठाबाई पडळकर यांच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडण्यात आला। खरं म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कायदेशीर अशा प्रकारे रजिस्ट्री झालेली आहे। आजकाल आपल्याला माहिती आहे रजिस्ट्रीला उपस्थित राहावं लागतं, रजिस्ट्रीला उपस्थित राहून फोटो लावावे लागतात, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत। तथापि या सभागृहामध्ये हा विषय आलेला असल्यामुळे निश्चितपणे याची ही चौकशी जी आहे ती योग्य प्रकारे केली जाईल। आपण ठाणे इथल्या रतनशी प्रेमशी चॅरिटेबल ट्रस्टचा एक विषय मांडला। या ट्रस्टची जमीन ट्रस्टीनी बेकायदेशीररित्या विकली आणि त्याची जी किंमत होती त्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये म्हणजे त्यांनी प्रिव्हिलिंग रेडी रेकनर रेटने ती विकली, पण त्याची जी मार्केट रेट आहे हा अतिशय जास्त आहे आणि म्हणून हे जे काही ट्रस्टी आहेत त्यांच्या मुलानेच तक्रार केली आणि तोच मुलगा माननीय उच्च न्यायालयात गेला। उच्च न्यायालयाने त्याच्यावर हे सांगितलं की हा व्यवहार बरोबर नाही आहे। परत ट्रस्ट सर्वोच्च न्यायालयात गेलं। आता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात जैसे थे परिस्थिती दिलेली आहे, याच्यामध्ये गुन्हा नोंदवलेला आहे। आता जैसे थे परिस्थिती असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रोसीड करता येत नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर या संदर्भात जी काही पुढची कारवाई आहे ती कारवाई निश्चितपणे केली जाईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।